बिनविरोध आलेले आहे. खुशाल चौकशी केली पाहिजे. आमची मागणी आहे की याबद्दल चौकशी केली पाहिजे. मला 100% माहिती आहे जे काही अनौपचारिक आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत, जवळपास 45 उमेदवार निवडून आले आहेत. एकनाथजीचे आले आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, पक्ष वगैरे आहेत. हे सर्व तिथल्या स्थानिक विषयामध्ये त्या ठिकाणी इतर उमेदवारांनी त्यांना समर्थन दिलं आणि मॅक्झिमम महायुतीचे काय आले तर जनतेला किंवा जे आमच्या विरुद्ध उभे राहिले त्यांना कळलं आहे की महायुतीचा उमेदवार निवडून आला तर विकासाचं राजकारण होईल. डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून आमचे जे नगरसेवक निवडून आले ते विकास त्या ठिकाणी आणतील आणि जे काही आमचा संकल्प विकासाचा केला ते पूर्ण करतील. म्हणून त्या ठिकाणी अनौपचारिक झालेले आहे. कुठल्याही दबावाने हे काही असं राज्य नाही आहे महाराष्ट्र की कोणी कोणावर दबाव टाकेल, कोणी कोणावर प्रेशर टाकेल, कोणी उमेदवारी वापस घेईल असं नाही आहे. महाराष्ट्र हा प्रगल्भ आहे. महाराष्ट्रातली जनता ही त्या ठिकाणी सुशिक्षित आहे आणि जे काही उमेदवार वापस घेतात, जे काही अर्ज वापस घेतो तो अर्ज तिथल्या विकासाच्या विषयावर प्राधान्य देऊन मला वाटतं तिथे अनौपचारिक झालेले आहेत आणि मला वाटतं एक चांगल्या पद्धतीने तिथे निवडणूक झाली आणि अनौपचारिक होण्याचा हा जो त्या ठिकाणी पायंडा आहे हा राज्याच्या दृष्टीने चांगला आहे. असाच पायंडा राज्यामध्ये असला पाहिजे. फार निवडणुका न होता या ठिकाणी अनौपचारिक झालं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकासाला नवीन चालना मिळतं. सर्व पक्षाचे लोक एकत्र येऊन त्या ठिकाणी विकासाचं साध्य या ठिकाणी करतात. त्यामुळं मला वाटतं अनौपचारिक झालेले जे उमेदवार आहे त्यांना शुभेच्छा देताना त्यांनी आत्ता ज्या उमेदवारांनी त्यांना मदत केली आहे त्या सर्वांना सोबत घेऊन तिथे विकासाचं राजकारण करावं.